तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी नांदेडमध्ये सभा पार पडली। या सभेच्या वेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदार अशोक चव्हाणांसोबत चर्चा केली। ही नेमकी चर्चा काय होती, पंतप्रधान मोदींनी अशोक चव्हाणांना काय सांगितलं, या संदर्भात अशोक चव्हाणांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत। चव्हाण साहेब, खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण भाजपत गेल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये आपण स्वागत केलं। आम्ही बघितलं मंचावरती हसून खेळून गप्पा होत होत्या, काय नेमकं गप्पा? नाही, मोदीजींना सगळे ते जुने अनुभव सांगत होते। गुजरातमध्ये सहज ते सांगत होते की त्यांचे वडील ज्यावेळेस चहाचा स्टॉल चालवत होते त्यावेळेसची आठवणी त्यांनी मला सांगितले आणि त्यावेळेसची जी लोकं होती ती आज कोणी खासदार झाले काय झालं अशी चर्चा थोडी जुनी आठवणी त्यांनी मला मोदी साहेबांनी सांगितल्या। आणि नांदेडविषयी मराठवाड्याविषयी मी त्यांना सांगितलं की पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण झालेल्या आहेत, परंतु विमानाची कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, हायवेज या थोड्यावर आणि शेतकऱ्यांचे विषय आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊन ते म्हणत बिलकुल आपलं लक्ष आहेच आणि आपल्या विकसित भारत या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे आपण। त्यामुळे एकंदरीत चांगली चर्चा झाली, व्यक्तिगत पातळीवर सुद्धा चांगली चर्चा झाली आणि ते आनंदी वाटले मला। संपूर्ण राज्याचं लक्ष नांदेडकडे लागून आहे, कारण केवळ ही दोन उमेदवारांमधली निवडणूक नाही, तुमची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला आहे। असं ज्या अर्थी मी या पक्षात आलेलो आहे त्या अर्थी जबाबदारी पण स्वीकारलेलीच आहे। मी पूर्ण आम्ही मेहनत करतो आणि जागा आली पाहिजे हाच आमचा प्रयत्न आणि नक्की आम्ही जागा जिंकू। आपण भावनिक आव्हान देखील लोकांना केलेलं आहे, कारण स्वतःची एक लिटमस टेस्ट सारखं असण्यासारखं असणार आहे आपल्यासारखी। नांदेडच्या जनतेने माझ्यावर, माझ्या परिवारावर खूप प्रेम केलेलं आहे आणि मी आशावादी आहे। सर, आपण जेव्हापासून भाजपमध्ये गेलात तेव्हापासून काँग्रेसची बार्गेन पॉवर जी होती ती थोडीशी कमी झालेली दिसते, कारण सांगलीची जागा असेल, वेगवेगळ्या मुंबईमधल्या जागा असतील, याही ठिकाणी आता काँग्रेस कमी पडताना दिसते। बार्गेन पॉवर कमी झाली असं वाटतं? नेतृत्वच नाही आहे, त्यामुळे कमजोर लोक आहेत आणि ते लोक काँग्रेसला पुढे तारू शकत नाही। अशा प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये आज दुर्दैवाने काँग्रेसचं नेतृत्व आहे। उद्धव ठाकरे याच्यामध्ये सक्सेसफुल होताना दिसतात, कारण जागा ते घेत आहेत। आधी आता उद्धव ठाकरे करतायत, आधी शरद पवार असंच करायचं वाटतं, कारण त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत होतात। असं आहे की कुठल्याही गोष्टीला तयारी करावी लागते, पूर्व तयारी करून अभ्यास करावा लागतो। दुर्दैवाने काँग्रेसमध्ये तसं राहिलेलं नाही। आता उद्धव ठाकरेंनी एक उदाहरण केलेलं आहे आज की आदित्यला मी मुख्यमंत्री करतो आणि स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो, असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रॉमिस केलेलं होतं। असं विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपण कशा पद्धतीने बघतो उद्धव ठाकरेंच्या या विधानाकडे? हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला पुढे करायचं त्यांचा विषय आहे। जो कोणी निर्णय घेतो राजकारणामध्ये जनतेला मान्य पाहिजे आणि जनतेच्या हातामध्ये सर्व चाव्या आहेत। महायुतीमधले देखील प्रश्न अजून सुटलेले नाही आहेत, कारण नाशिकमधनं छगन भुजबळांनी माघार घेतली। ज्यावेळेस मागणी जास्त असते, पक्षाची लोकप्रियता जास्त असते, त्यावेळेस स्पर्धा असतेच, त्याचा परिणाम आहे हा। आता लोकसभेच्या निवडणुकीत जर अशी स्थिती असेल तर विधानसभेत सुद्धा काय? असं कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला लोकांचं जनमत प्राप्त आहे अशा पक्षाकडे मागणी होणारच आणि त्यामुळे भाजपकडे आज जनमताचा कौल आहे आणि लोक बरोबर असल्यामुळे भाजपकडे मागणी जास्त आहे। नांदेडची निवडणूक काय होईल, कितीची लीड मिळेल असं आपण किती देणार? चांगल्या मताधिक्याने नांदेडची जागा निवडून येईल सांगतो। खरं तर मागच्या निवडणुकीत त्याच उमेदवाराकडनं आपला पराभव झाला आणि त्या उमेदवाराच्या दोघं एकत्र असल्यावर दोघांची मतं आहेच ना, ती ताकद घेऊन लढणार। बिलकुल बिलकुल। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याशी भाष्य केलं। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।